आपले ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी, आजी माजी सरपंच, उपसरपंच तसेच जमलेले आपले युवक, आज आपण 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त आज आपण इथे जमलेलो आहोत। आजचा हा दिवस म्हणजे भारताचा एक आनंदाचा असा दिवस आहे, म्हणून आपण या आजच्या शुभ दिनी आज इथे उपस्थित राहून या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात। तर आपला गाव सुद्धा या देशाचा एक भाग आहे, म्हणून आपल्या गावाचा विकास करणे ही आपल्या सर्वांची एक जबाबदारी आहे। एक मजबूत गाव म्हणजे एक मजबूत राष्ट्र निर्माण होऊ शकते। म्हणून मी सर्वांना विनंती करीन का आपल्या गावात जर आपल्याला विकास करायचा असेल तर सर्वांना एकत्र आलं पाहिजे। तसेच याचप्रमाणे आपल्या गावात गाव स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी आपल्याला सर्वांना मेहनत घ्यावी लागेल। तसेच गावाचा विकास हा केवळ शासनावर अवलंबून नाही, त्यासाठी आपल्याला सुद्धा पावले उचलावी लागतील। माझ्या प्रिय गावकऱ्यांनो, आपल्या गावाचं जे भविष्य आहे ते आपल्या मुलांच्या हातात आहे। त्यामुळे मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणं यासाठी आपली ग्रामपंचायत नेहमी प्रयत्नशील राहील। यासाठी शाळेची जी स्थिती आहे त्या शाळेत सुद्धा सुधारणा करण्यासाठी आता यापुढे आपली ग्रामपंचायत पुढाकार घेणार आहे। तसेच आज आपला हा गाव आहे तो 100% शेतकरी समाज आहे। त्यामुळे शेतकरी समाज म्हणजे आपल्याला उत्पन्नाचा स्रोत म्हणजे एक आपली शेती आहे। म्हणून यापुढे ग्रामपंचायत आपल्या शेतकऱ्यांना विविध योजना राबवून तसेच त्यांना उत्पन्नाचं साधन मिळावं यासाठी विविध आपण अनुदान प्रेरित करून त्यांना एक पुढे जाण्यासाठी पुढे उत्पन्न मिळावं यासाठी आपली कायमस्वरूपी आपली ग्रामपंचायत प्रयत्नशील राहील। तसेच आपला महिला वर्ग, जर महिला वर्ग सक्षम असतील तर आपला गाव आपोआप विकासाच्या दृष्टीने चळवळ करेल असा मला विश्वास आहे। म्हणून महिलांना सुद्धा आपण यापुढे आपण चांगले प्रशिक्षण देणार, तसेच त्यांना उत्पन्नाचे साधन मिळून त्यांना सुद्धा विविध योजना राबवून त्यांच्यात सुद्धा एक उत्पन्न मिळवण्याची एक संधी निर्माण व्हावी यासाठी आपली ग्रामपंचायत प्रयत्न करणार आहे। तसेच आता पाहायला गेलो तर आपला गाव एक अतिशय म्हणजे सर्वांच्या सहकार्याने आज खूप चांगल्या पद्धतीने आपण काम करत आहोत। आणि तसंच सर्वांना मी विनंती करेन की आज आपल्याकडे नवीन शिक्षक आहेत, दोन्ही शाळेत नवीन शिक्षक आहेत आणि दोन्ही शाळेचे शिक्षक अतिशय मनापासून कार्य करत आहेत। त्या शिक्षकांना सुद्धा मी ग्रामपंचायत वतीने खूप शुभेच्छा देईन। तसेच आपल्या गाव जर स्वच्छ आणि सुंदर बनवायचं असेल तर सर्वांनी एकत्र या, प्रत्येकाने आपल्या गावासाठी योगदान द्या। प्रत्येक कामात ग्रामपंचायतच पुढे पुढाकार घेईल असं नाही, तर आपण गावकऱ्यांनी सुद्धा एक जबाबदार नागरिक म्हणून यापुढे काम केलं पाहिजे। आणि मला आशा आहे की यापुढे आपल्याला असं गाव बनवायचं आहे जिथे एक आदर्श निर्माण होईल आणि यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहतील। आणि मी शेवटी एवढंच सांगेन की आपण आपल्या मनात आता हा एकच विचार ठेवा की आपला गाव आदर्श कसा बनेल। आणि मी सर्वांना विनंती केली, आपले माजी सरपंच हे सुद्धा आपल्याला नेहमी सहकार्य करत असतात। तसेच आपल्या गावात वेळोवेळी मदत करणारे आपले सचिन भाऊ, तसेच ज्येष्ठ नागरिक म्हणून हरदास भोईर हे सुद्धा आपल्याला वेळोवेळी सहकार्य करतात। असंच जर सहकार्य प्रत्येक वेळी राहिलं तर जसा आपला भारत देश स्वतंत्र आहे तसा आपला गाव सुद्धा स्वतंत्र होईल। तर असं एवढे बोलून मी आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या शुभेच्छा देतो आणि सर्वांचे हे 2 शब्द बोलून मी माझे भाषण संपवतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र।